नमस्कार. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. अतिशय आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. PM किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. PM किसान योजनेचा 22वा हप्ता व नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि या संदर्भात माहिती आलेली आहे. ही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर छोटीशी सूचना, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. पहा, PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजना एकमेकांशी निगडीत आहेत आणि या दोन योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येते. तर आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरण करण्यात येणार आहे आणि नमोचा 8वा हप्ता, रखडलेला 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. पहा, PM किसान योजनेचा 22वा हप्ता तुम्ही म्हणाल लगेच कसं काय मिळत आहे, काही दिवसापूर्वीच हा हप्ता मिळालेला होता. तर आता PM किसान योजना या योजनेचा 22वा हप्ता मिळण्याची जी हालचाल सुरू झालेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे 24 फेब्रुवारीला PM किसान दिन असतो आणि त्यानिमित्त केंद्र शासनाच्या माध्यमातून हा हप्ता जमा करण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा आता नमोचा जो 8वा हप्ता रखडलेला होता त्या संदर्भात खुशखबर आलेली आहे आणि ही खुशखबर म्हणजे काय, तर निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे. महत्त्वाची अपडेट आहे, निधी मंजूर झालेला आहे. फक्त आणि फक्त तुमच्या खात्यामध्ये पैसे येणं बाकी आहे. 24 फेब्रुवारीच्या अगोदर हे पैसे मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 24 फेब्रुवारीच्या अगोदर हा हप्ता जमा करण्यात का येईल, तर ते पहा, 24 फेब्रुवारी पासून राज्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. यामुळेच त्याच्या अगोदरच पैसे वाटप करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नक्की शेतकऱ्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे. 4,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतील जर या योजनेचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये वाटप करण्यात आले. तर नमोचा 8वा जो हप्ता आहे तो देखील 24 फेब्रुवारीच्या अगोदर येण्याची शक्यता आहे आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा देखील तुम्हाला 24 फेब्रुवारीला मिळण्याची शक्यता आहे. पाहू आता या संदर्भात काय राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेते. हप्त्याच्या तारखेसंदर्भात, हप्त्यासंदर्भात ऑफिशियल अपडेट आली की लगेच कळवणार आहे मी चॅनलवर, त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.